स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची पार पडली बैठक। शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेची बैठक पार पडली असून या बैठकीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची सदस्य नोंदणी करावी या हेतूने बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिक्रिया घेतली असता भाजपने जर स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी स्वबळाचा नारा दिला असेल तर आम्ही देखील स्वबळावर लढण्यास तयार असून महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हटले आहे। लोकसत्ता न्यूज नांदेड। स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांनी त्यांची पाठराखण केली। शिवसेनेची काय तयारी राहील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनुषंगाने? महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य जे असतील इलेक्शन निवडणुका असतील ते स्थानिक नेते विचार करून निर्णय घेतील। तसेच आमच्या बी नेत्यांनी तसंच सांगितलेलं आहे की तुम्ही स्थानिकवर तुमची ताकद वाढवा आणि पक्ष वाढवा आणि तुमच्या महापालिका जिल्हा परिषद महापालिकेवर नगरसेवक आले पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य आले पाहिजे जास्तीत जास्त, आणि कोणालाही वाटते की ज्याच्या पक्षाची ताकद वाढायला पाहिजे त्या हेतूने ते सगळे प्रयत्न करत आहेत। उत्तर मतदारसंघातली शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केली आणि ही बैठक म्हणजे शिवसेनेच्या पक्षाची नोंदणी आणि तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत येणारे इलेक्शन त्या निमित्ताने आढावा या बैठक आयोजित केलेली होती। त्या बैठकीला उपस्थिती सर्व जिल्हा प्रमुख तसेच महिला जिल्हा प्रमुख सर्व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मुख्य आणि सर्व शिवसैनिक ग्रामीण भागाचे या बैठकीला उपस्थित होते। आणि ही बैठक म्हणजे सदस्य नोंदणी मागच्या वेळेस मागे आम्ही हॉटेलला बैठक घेतली होती। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आभार मानण्यासाठी जनतेचा संवाद साधण्यासाठी येणार होते, त्यावेळेस त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली। तसेच वाढदिवसानिमित्ताने साहेबाच्या सदस्य नोंदणी जिल्ह्यामध्ये ही बैठक आयोजित केली होती। त्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी करायची होती। तर आतापर्यंत ही सदस्य नोंदणी आजपासून सुरुवात झालेली आहे। वाढदिवसानिमित्ताने साहेबाच्या सदस्य नोंदणी जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये शिवसेनेची नोंदणी झाली पाहिजे या निमित्ताने। या मतदारसंघातले बरेच काही माझ्या संपर्कात आहेत, यायला तयार आहेत। काही दिवसात पक्षप्रवेशसुद्धा होणार आहे आणि तसेच शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली 100% आम्ही नेतृत्वाखाली त्यांच्या काम करू। महापालिकेवर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस महापालिकेमध्ये मी एकटाच नगरसेवक होतो, बाकी सगळे काँग्रेसचे होते आणि एकटा नगरसेवक काँग्रेसला पूर्ण सोडकित्तड उत्तर देत होतो। तसेच आता मी काँग्रेसची 6 नगरसेवक फोडून माझ्या शिवसेना पक्षामध्ये एकनाथभाई शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण पक्षप्रवेश केला। माझ्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, त्याला मी घेऊन सहकार्य करल आणि येणाऱ्या काळामध्ये आपली जास्तीत जास्त नांदेड उत्तर मतदारसंघातून तसेच दक्षिण उत्तर मतदारसंघातून सुद्धा नगरसेवक वाढले पाहिजेत। आपले दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर हे सुद्धा त्यांच्या तऱ्हेनं दक्षिणमध्ये ताकद वाढीत आहेत। आम्ही आमचं उत्तरमध्ये शिवसेनेची ताकद वाढीत आहेत। जास्तीत जास्त दोन्ही आमदार या महापालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे।